बऱ्याचदा थोडंसं जरी काम केलं की थकवा जाणवतो, काही करावंसं वाटत नाही. कितीही नाही म्हटलं तरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतंच. विकतचे कॅल्शियम, आयर्नसाठी सप्लिमेंट खाण्यापेक्षा 1000-2000 रुपये खर्च करून ही पावडर विकत आणून खाण्यापेक्षा घरीच अशी पावडर तयार करा. केसांपासून पायाच्या नखापर्यंत सर्व आजारांवर गुणकारी अशी ही पावडर. घरातल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही पावडर एकदा जरूर बनवा. हे सगळं साहित्य आपण कपाने मोजून घेणार आहोत. इथे मी 1 कप खारीक घेतली आहे. खारीक फोडून त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. खारकेमध्ये कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. नियमित खारीक खाल्ली की शरीराला ऊर्जा तर मिळते, पण हाडेसुद्धा मजबूत होतात. हिमोग्लोबिन वाढून ॲनेमियासारखा आजारसुद्धा दूर होतो, म्हणून खारीक जरूर घ्या. पाव कप बदाम, पाव कप काजू आणि पाव कप सूर्यफुलाच्या बिया घेतल्या. तुम्हाला हवं असेल तर पंपकिन सीड्ससुद्धा घेऊ शकता. पाव कपच इथे अक्रोडसुद्धा घेतलेले आहेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजूनसुद्धा ड्रायफ्रूट्स घालू शकता. ड्रायफ्रूट्स कोणतेही घाला, पण हे 2 पदार्थ मात्र जरूर वापरा. त्यापैकी एक म्हणजे तीळ. तर इथे मी अर्धा कप तीळ घेतली आणि 1/4 कप म्हणजे पाव कप घालायची आहे खसखस. खसखसीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फायबर मोठ्या प्रमाणात असते. झोप येत नसेल तर झोप येण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, पोटाला थंडावा मिळतो. म्हणून तीळ आणि खसखस जरूर वापरा. आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पॅन गरम झाला, त्यामध्ये अर्धा कप साजूक तूप घातलं. सुरुवातीला खारीक भाजून घेऊया. तुपावर खारीक चांगली भाजून घ्यायची. 5 मिनिटं कमी आचेवर खारीक चांगली भाजून घेऊ. बाळंतीण आईला खारीक आणि खोबरं जरूर खायला दिलं जातं. खारकेमुळे रक्त वाढतं, तिच्या शरीराची झीज भरून निघते आणि म्हणूनच खारीक जरूर खावी. आता ही काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवू. त्याच पॅनमध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप घालून घेतलं आणि हे राहिलेले सगळे ड्रायफ्रूटसुद्धा भाजायचे आहे. फक्त तीळ आणि खसखस मात्र शेवटी भाजूया. 5 मिनिटं हे सुद्धा तुपावर चांगलं भाजून घेणार आहोत. जास्त तूपसुद्धा घालण्याची गरज नाही. अगदी अर्धा चमचाच तूप घातलं. लगेचच तीळसुद्धा घालायची आणि ती 2 मिनिटं भाजायची. भाजताना मात्र गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा. ही पावडर जास्त दिवस टिकावी, खराब होऊ नये म्हणून हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये खसखस घालायची. खसखस घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं हे चांगलं भाजायचं. तीळ आणि खसखस सगळ्यात शेवटी यासाठी भाजायची, कारण हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. तीळ आणि खसखस लवकर भाजली जाते. अगदी हलकासा रंग बदलला की लगेचच हे साहित्य काढून घ्यायचं. फार जास्त वेळही भाजायचं नाही. आता मात्र यामध्ये तूप घालण्याची गरज नाही. असंच आपण हे 5 ते 6 मिनिटं चांगलं भाजून घेतलं. सगळं साहित्य ताटात काढून पूर्ण थंड होऊ द्यायचं. गरम किंवा कोमट असताना लगेचच याची पावडर बनवायची नाही, कारण त्याला तेल सुटेल, पावडर व्यवस्थित बारीक होणार नाही. म्हणून हे सगळं साहित्य थंड झालं त्यानंतर एकत्र करायचं. व्यवस्थित मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून लगेचच याची पावडर करायची आहे. मिक्सरमध्ये घालताना सुद्धा मावेल एवढंच घाला, फार जास्तही घालू नका, कारण आपण खारीक अखंडच वापरली, ती व्यवस्थित बारीक होणार नाही. मिक्सरवरनं हे सगळं साहित्य फिरवून घेतलं की तयार आहे पौष्टिक गुणकारी अशी ही पावडर. कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी. पण ही पावडर अजून पौष्टिक गुणकारी व्हावी म्हणून यामध्ये हा औषधी पदार्थ जरूर वापरावा, तो म्हणजे शतावरी पावडर. इथे मी 50 ग्राम शतावरी पावडर घेतली आहे. प्रत्येक स्त्रीने रोज 1 चमचा तरी शतावरी पावडर खावी. शतावरी पावडरसोबत तुम्ही अश्वगंधा पावडरसुद्धा वापरू शकता. 25 ग्राम शतावरी आणि 25 ग्राम अश्वगंधा या प्रमाणात तुम्ही या दोन्हीही पावडर वापरू शकता. शतावरी पावडर म्हणजे महिलांच्या आरोग्यासाठी वरदान मानली जाणारी ही पावडर. हार्मोनल संतुलन राखण्यासाठी विशेष या पावडरचा वापर केला जातो. पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सुद्धा या पावडरचा उपयोग होतो. आता ही पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पावडरमध्ये साखर, खडीसाखर, गूळ काहीही वापरलेलं नाही. फक्त खारकेचा जो गोडसरपणा आहे त्यामध्येच ही पावडर आपल्याला खायची आहे. तुम्हाला हवं असेल तर वरतून साखर घालू शकता. पावडर तयार झाली, पण त्याचं सेवन नक्की कसं करायचं? तर इथे मी 1 ग्लास दूध गरम होण्यासाठी ठेवलं. 1 ग्लास दुधासाठी 1 चमचा पावडर इतकीच घालायची, यापेक्षा जास्त पावडर घालू नका. त्यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घातली. जर तुम्हाला गोडसर हवं असेल तर वरतून साखर किंवा गूळ पावडर घालू शकता, पण मी म्हणेल खारकेचा जो गोडसरपणा आहे त्यामध्येच हे दूध प्यायला चांगलं लागेल. पण जर तुम्हाला दूध वापरायचंच नसेल तर गरम पाण्यामध्ये पावडर घाला आणि तशीसुद्धा पावडर तुम्ही खाऊ शकता. 1 ग्लास दूध आणि त्यासोबत ही पावडर. चहा कॉफी पिण्यापेक्षा रोज 1 ग्लास जर हे दूध प्याल तर केसांपासून नखापर्यंत सगळे आजार तुमचे दूर होतील. मैत्रिणींनो, थोडासा वेळ काढा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्या. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी